Hello students, good morning and have a nice day, and I welcome to all of you. Here I am Sunil Harinkede, subject assistant English from Diet Gondia. Dear students, we are dealing with a series of YouTube videos from the content of Standard 8th, My English Book 8. So let's see today which activity we are going to deal in this video. Subject English Standard 8th, My English Book 8. So let's learn about Unit 1.4, Miss Slippery. Dear students, we learn this story and why all the students and teachers says to that girl Miss Slippery, and after that we are learning language study of this story, and from this language study section we are dealing with mother tongue and other tongue, and you can find this activity on page number 25. So you can refer your textbook, open your textbook, page number 25. You will find there this activity, and definitely this activity will help you to learn that language section, mother tongue and other tongue. So dear students, मदर टंग अँड अदर टंग म्हणजेच आपली मातृभाषा आणि दुसरी भाषा. सो असे काही शब्द असतात विद्यार्थी मित्रांनो की ते जरी प्रोनाउन्सिएशन आपल्याला दोन्ही लँग्वेजमधला असेल, बट दीज वर्ड्स हॅव डिफरंट मिनिंग. येस, सो हाऊ दीज वर्ड्स आर वी कॅन सी. सपोज इन इंग्लिश बस, इन इंग्लिश बस. सो बस इज द नेम ऑफ अ व्हेइकल, बरोबर ना. बट इन मराठी बस म्हणजेच टू सीट. येस, खुर्चीवर बस. येस, टू सीट ऑन द चेअर. म्हणजेच बघा, द वर्ड बस इज कॉमन इन मदर टंग अँड अदर टंग मीन्स इन इंग्लिश. सपोज वी आर लर्निंग इन इंग्लिश, सो बस इज फॉर व्हेइकल, एका वाहनासाठी आहे. अँड इन मराठी बस इज ऑल्सो यूज फॉर टू सीट, फॉर अ वर्ब. So in this way we will learn the magic and interesting and enjoy of these words. Okay, there are some words in English which sounds like words in your mother tongue. बरोबर आहे ना. इंग्रजीमध्ये असे काही शब्द आहेत की त्यांचे जो साऊंड्स आहे इट्स लुक्स लाईक्स इन युअर मदर टंग्स वर्ड्स. इफ यू कन्सिडर द मिनिंग अँड यूज यू रिअलाइज दॅट दे आर डिफरंट वर्ड ऑल टुगेदर. बरोबर आहे. जर आपण त्यांचा दोघंही मदर टंग आणि अदर टंगमध्ये जर विचार केला, वेन वी थिंक बोथ द वर्ड्स इन मदर टंग अँड अदर टंग, सो डेफिनेटली वी विल डिफरन्शिएट व्हॉट इज देअर meaning. Yes, so let's see. For example, words meaning in English, meaning in Marathi, meaning in Hindi. Okay, so dear student, here, okay, let's see. Rose, rose in English a flower. Okay, meaning in Marathi डेली म्हणजे रोज, and in Hindi every day. Okay, now let's see words meaning in English, in Marathi and Hindi. So let's see. Sun, sun मतलब sun म्हणजे in English a star, a male hair म्हणजेच एक तारा किंवा स्वतःचा मुलगा. बट इन मराठी festival, yes, that is the sun, and in Hindi varsa, year. Okay, okay, now peace, peace, peace means peace in English. Peace means a beat or a calm. In Marathi feather, and in Hindi grind. Yes, पीस लो, हिंदी में बोलते हैं ना, आटा पीस लो, गेहूँ पीस लो. सो इन दिस वे. नाउ काम, काम, काम इन इंग्लिश पीसफुल म्हणजे शांत, बट इन मराठी वर्क, हिंदी आल्सो वर्क. नाउ these are the examples for us. So let's see. Boat, boat
Okay, boat in English we have to find what is its meaning, and in Marathi a finger. मराठीमध्ये बोट म्हणजे काय, आपले हाताचे बोट, बरोबर आहेत ना. बट इन इंग्लिश बोट अ स्मॉल शिप, छोटे जे जहाज असते, नाव असते, त्याला आपण बोट म्हणतो, बरोबर आहे. नाव इन मराठी डॉटर इन लॉ. डॉटर इन लॉ म्हणजे सून होते ना, सूनबाई. येस, द वाईफ ऑफ सन, दॅट इज डॉटर इन लॉ. बट इन इंग्लिश सून and in English meaning very fast. सून म्हणजे लवकर, पटकन. ओके. रोप, स्ट्रॉंग कॉर्ड, म्हणजेच इंग्रजीमध्ये रोप म्हणजे एक मजबूत दोर, बरोबर आहे ना. बट इन मराठी एंग प्लांट, छोटा रोपटे, त्याला आपण रोप म्हणतो, सिबलिंग. ओके. सो इन दिस वे. देन लेक. लेक इन इंग्लिश पॉन्ड. लेक म्हणजेच पॉन्ड, बट मराठीमध्ये लेक म्हणजे काय होते, डॉटर होती का नाही, माझी लेक, माझी लाडाची लेक. यस. देन नेम, अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग इन इंग्लिश, बरोबर आहे. नेम म्हणजे नाव होते इन इंग्लिश, बट इन मराठी नेम म्हणजे टार्गेट, बरोबर असते, त्या पक्षावर त्याने नेम धरला. ओके, दॅट इज द टार्गेट. देन मोर इन इंग्लिश म्हणजेच काय होते, मच होते, बट इन मराठी मोर म्हणजे पिकॉक होतं ना, मोर म्हणजे पिकॉक. ओके. देन केस. इन इंग्लिश केस म्हणजे शूट, बरोबर आहे, ज्याला शूट केस, ब्रीफ केस वगैरे म्हणतो, ते शूट. बट इन मराठी केस म्हणजे हेअर, केश, बरोबर आहे ना. ओके. सो इन दिस वे दिस इज द ॲक्टिव्हिटी ऑफ मदर टंग अँड अदर टंग. नाऊ लेट्स सी फाइंड सम वर्ड्स. जसे जग. इन इंग्लिश जग मीन्स अ बिग मग, एक मोठा मग असतो, त्याला आपण जग म्हणतो. बट इन मराठी जग मीन्स वर्ल्ड, सारी दुनिया, आपण त्याला जग म्हणतो. देन मग मनी. इन इंग्लिश मनी म्हणजेच रुपीज किंवा कॅश, पैसा म्हणतो ना. बट इन मराठी मनी म्हणजे जेम, तुमच्या माळेमधले मनी म्हणतो ना आपण. हां, येस. नाव वॉल म्हणजेच इन इंग्लिश अ हार्ड कर्टेन, म्हणजे एक मोठी संरक्षण भिंत, बरोबर आहे ना. वॉल म्हणजे भिंत. बट इन इंग्लिश बट इन मराठी वॉल मीन अ बीन्स प्लांट, वालाचे झाड, वाल. येस, शेंगा असतात ना, वाल. ओके. सो इन दिस वे दे आर डिफरंट मीनिंग इन इंग्लिश अँड डिफरंट मीनिंग इन मराठी, बट द साऊंड इज सेम. सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडलीच असेल. ओके, थँक्यू. अँड यू कॅन फाईंड अनदर वर्ड्स. तुम्ही सुद्धा असे शब्द शोधू शकता विच हॅव बोथ द मीनिंग्स इन मदर टंग अँड अदर टंग. थँक्यू.